सर काय सांगा सर, वारंवार आंदोलन करावं लागतं, मोर्चे काढावं लागते, मात्र प्रशासन आंदोलनाकडे गांभीर्याने घेत नाही. तुम्ही आज पुन्हा मोर्चा काढता. निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या लाडक्या बहिणीबरोबर लाडका भाऊ ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून ही योजना काढली आणि 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण दिलं. आता त्यांचा 11 महिन्याचा एक कार्यकाळ संपतो. आम्ही आझाद मैदानावर विविध 6 आंदोलने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये 24 दिवस मी स्वतः बेमुदत आमरण उपोषण केलेलं आहे. विधानसभेमध्ये 22 आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आवाज उठवला आहे आणि कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 12 आमदारांनी आवाज उठवला. आणि आम्ही आपलं संविधान चौकामध्ये नागपूर येथे चक्काजाम केला, निदर्शने केली, मोर्चे काढले. सांगलीमध्ये आमरण उपोषण झालं, सुट्रेपाड्यात 16 दिवस आमरण उपोषण झालं परवा. पण शासनाला जागच येत नाही. शासन नेमकं काय, कोणत्या मानसिकतेत आहे हे आम्हाला प्रश्न पडतोय. मग ते आम्हाला आठवतात 1999 ते 2004चे 4 ते 9चे 9 ते 14चे विरोधी पक्षामध्ये असलेले देवाभाऊ आणि 14 ते 19च्या काळामध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवाभाऊ आणि 19 ते 24मध्ये चक्की पिसिंग म्हणणारे देवाभाऊ किसिंग म्हणताना दिसत आहेत आणि आमच्या या बेरोजगार तरुणांना पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार करतायत. आणि या प्रशिक्षित बेरोजगार होणाऱ्या प्रशिक्षित लोकांसाठी राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातील 1,34,000 प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्यावर आधारित कमी अधिक 5 ते 10 लोकांपैकी 25 ते 30,000 प्रशिक्षणार्थ्यांचा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा देऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार आहोत. यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आपल्या सर्वांना बोलवलेलं. केव्हा हे आंदोलन त्या ठिकाणी धडकणार आहे? 19 तारीख वार शुक्रवार सकाळी 10 वाजता मोर्चा निघेल. 5 किलोमीटरचा हा मोर्चा असेल. कमी अधिक 1 किलोमीटरची रांग राहील, भव्य दिव्य. आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांचं मानधनही मिळालं नाही, मात्र प्रशासन दुसरीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती ज्या आहेत त्या माध्यमातून खर्च करते, मात्र प्रशिक्षणार्थ्यांना रुपये मानधन मिळालं नाही. 7 ते 8 महिन्याचं प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन विधानसभेच्या आधी 5,500 कोटी रुपये यांनी प्रावधान केलं. पैसे आहेत, पण कौशल्य व उद्योजकता विभाग जे आहे मुंबईमधलं त्या आयुक्त कार्यालयामध्ये जर अप्रुव्हलसाठी या मानधनासाठी पाठवलं जातं. 3 महिने झालं पाठवलं आहे इनवाईस अप्रुव्हल, पण त्या ठिकाणी तोकडी यंत्रणा असल्यामुळे आम्ही कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता मागे 10 तारखेला. मग कुलूप ठोकलंही आम्ही लातूरमध्ये आणि आता थोडीशी गती वाढली आहे. पण आणखीनही प्रशिक्षणार्थ्यांचं 6-6 महिन्याचं बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेलं नाही. बालाजी पाटील चाकूरकर, प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे.